सर्वांना नमस्कार. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 4थी साठी स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली आहे. यापूर्वी इयत्ता 5वी साठी स्कॉलरशिप परीक्षा होती, पण या शैक्षणिक वर्षापासून 4थी आणि 5वी या दोन्ही वर्गांसाठी स्कॉलरशिप परीक्षा आयोजित केलेली आहे. आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त इयत्ता 4थी साठी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे. त्या दृष्टीने आपण काय करतोय की जास्तीत जास्त आपला सराव व्हावा म्हणून आपण प्रत्येक घटक वाईज जास्तीत जास्त आपले गुण कसे मिळतील या दृष्टीने या ठिकाणी अभ्यासक्रम शिकवत आहोत, त्याची उजळणी करत आहोत. आज आपण काय करणार आहे, अंकाची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी, की ज्या प्रश्नासाठी परीक्षेत हमखास प्रश्न विचारला जातो आणि हक्काचे आपले दोन गुण असतात, ते गुण आपल्याला मिळालेच पाहिजेत. आणि ते जर आपण अभ्यास केला नाही, लक्ष दिलं नाही, तर आपले हक्काचे गुण या ठिकाणी जाणार आहेत. आता स्थानिक किंमत आपण ज्यावेळी शिकतो त्या अगोदर आपल्याला विस्तारित रूप आलं पाहिजे. आणि सुरुवातीला आपण विस्तारित रूप शिकूया. लक्ष देणे का? या ठिकाणी बघा 54,715 ही संख्या या ठिकाणी आपण घेतलेली आहे. 54,715. मग आता याचं विस्तारित रूप कसं करायचं? तर सुरुवातीला कोणती संख्या आहे? 5. कोणती आहे? 5. मग सुरुवातीला ठिकाणी 5 लिहायची. 5 लिहिल्यानंतर एक सोपी गोष्ट लक्षात ठेवायची, पुढची गरज मोजायची किती आहेत. बघा इकडं एककच 1, दशक 2, शतक 3, हजार 4. किती गरज पुढं? 4. किती आहे? 4. हे या ठिकाणी 4 शून्य द्यायची. 3, 4. लक्षात येते ना? 4 शून्य दिले. एकक, दशक, शतक, हजार. 4 घराचे 4 शून्य दिले. पुढं अधिक चिन्ह द्यायचं. पुढची संख्या कोणती आहे? 4. 4च्या पुढे घर किती मोजायची? पुढं एकक, दशक, शतक. 3 घर आहेत, 3 शून्य द्यायचे. 1, 2, 3. पुढं 7. 7च्या पुढे घर किती आहेत? एकक, दशक. 2च आहेत म्हणून शून्य पण 2च द्यायचे. 1, 2. पुढची संख्या आहे 1. 1च्या पुढे घर किती आहे? फक्त एकच आहे म्हणून 1 शून्य द्यायचा. आणि शेवटी राहिला 5. 5 उचलायचा आहे तसा ठेवायचा, कारण पुढे एकही घर नाही. ही झाली 54,715 या संख्येची विस्तारित मांडणी. सोपं आहे का नाही? एकदम अतिशय सोपा घटक आहे. आणि विस्तारित मांडणी आली की आपल्याला स्थानिक किंमत ही 100% येतेच. स्थानिक किंमत कधीच चुकत नाही आपली. आणि स्थानिक किंमत आली की दर्शनी किंमत सोपाच घटक आहे. आपण ते पुढे टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. अजून एक उदाहरण घेतो. बघा 54,715 त्याचे विस्तारित रूप. त्यानंतर बघा 29,694. आता ही संख्या घेतली आपण. याची काय करायची आपल्याला? विस्तारित रूप तयार करायचं, विस्तारित मांडणी करायची. सुरुवातीला 2च्या पुढे किती करे? एकक, दशक, शतक, हजार. 4 म्हणून 4 शून्य द्यायचे. 4. पुढे 9च्या पुढे किती करे? एकक, दशक, शतक. 3 शून्य द्यायचे. अधिक 6च्या पुढे किती करे? एकक, दशक. 2च आहेत, 2 शून्य द्यायचे. 9च्या पुढे किती करे? एकच, फक्त एकच म्हणून 1 शून्य द्यायचा. आणि शेवटी राहिला 4 आहे तसा उचलायचा आणि ठेवायचा तिथं लिहून, कारण 4च्या पुढे कोणतं घर नाहीये. हे झाले 29,694 या संख्येचे विस्तारित रूप. आता कधी कधी परीक्षेत त्याच्यावर प्रश्न थोडा वेगळा विचारला जातो. आपण हे सरळ लिहिले, बघा सरळ सगळी मांडणी केली, सरळ आपल्याला लक्षात आलेले, पण परीक्षेत विचारताना थोडस उलट विचारलं जातं किंवा ह्याच्या विरुद्ध विचारलं जातं. आता जर आपण ह्या 20,000ची 9,000ची
600ची 90ची 4ची बेरीज केली तर ती 29,694 भरणार आहे. आता दुसऱ्या पद्धतीने परीक्षेत कसा प्रश्न विचारला जातो बघा. आणि तो प्रश्न महत्वाचा, नीट लक्ष द्या दोघांनी. काय बघा आता, 50 अधिक 3000 अधिक 700 अधिक 4 असा परीक्षेत प्रश्न विचारला जातो. आणि विचारला जातं यापासून कोणती संख्या तयार होईल. आपल्याला विस्तारित रूपात ह्या बाजूला माहित असतं, आपण लगेच करतो. 5 इथला 3 इथला 7 इथला 9 आणि तिथला 4. कोणती संख्या तयार झाली? 53,794. आणि परीक्षेत पहिलंच उत्तर हे असतं. आपलं वाटतं आपलं उत्तर बरोबर आलं, पण हे उत्तर बरोबर आहे का? अजिबात उत्तर बरोबर नाहीये. कारण आपण त्यांनी काय केलंय, क्रम चेंज केलेला आहे, क्रम बदललेला आहे. मग त्यासाठी आपण एकतर काय करायचं, सरळ क्रम लावून घ्यायचा जर आपल्याला येत नसेल तर, आणि येत असेल तर काय करायचं, डायरेक्ट उत्तर लिहायचं. आता या ठिकाणी बघा, सुरुवातीची संख्या कोणती येणार आहे? 90,000. म्हणून सुरुवातीला येणार 9, नंतर 3,000 मधला 3 स्वल्पविराम, नंतर 700 मधला 7, नंतर 50 मधला 5 आणि शेवटी 4. त्याचं उत्तर येईल 93,754. बघा, असं उत्तर असतं. 4 नंबर कोड 3 नंबर 4 नंबर हा पर्याय दिलेला असतो आणि आपलं उत्तर चुकत असतं. त्यामुळं आपण व्यवस्थित नक्की उदाहरण कसं दिलंय हे पाहायचं. असे वेगवेगळे प्रश्न आलेले असतात. हे समजलं, तुमच्या लक्षात आलं ना? तुमच्यासाठी एक प्रश्न की तुम्ही तो प्रश्न सोडून बघा, तुम्हाला येते का बघा. एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो. व्हिडिओ पाहता पाहता हा प्रश्न तुम्ही सोडवा. 70 9,006 नंतर 50,000 आणि 0. शून्य द्यायची गरज नसते, पण मी तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. बघा, संख्या किती अंकी आहे? 5 अंकी संख्या तयार होणार आहे. आता त्याचं उत्तर तुम्ही तयार करायचं आहे. कसं उत्तर येते तुम्ही पहा. बघा, इथं 5 अंकी संख्या तयार होणार आहे, 5 अंक आहेत. मग हा 0 कुठे घ्यायचा, काय कुठे घ्यायचा, 6 कुठे घ्यायचं, तुम्ही विचार करा. ओके, आता पुढे आपण जाऊया स्थानिक किमतीकडे. आता विस्तारित रूप तुम्हाला समजलं, सगळ्यांच्या लक्षात आलं की अतिशय सोपं असं विस्तारित रूप असतं. आणि आता पुढचा घटक आहे स्थानिक किंमत. हमखास प्रश्न परीक्षेत येतो. 100% खात्रीशीर या 3 पैकी एक प्रश्न येतो म्हणजे येतोच. 2 गुण हक्काचे, सोपा प्रश्न आहे. आता स्थानिक किंमत कशी काढायची? 32,412 हा ही संख्या दिलेली आहे आणि अशी एक रेष मारली असते कुठल्याही एका संख्येखाली. आपण 4 खाली मारू. मग विचारलं तर 4ची स्थानिक किंमत किती, किंवा दिलेल्या संख्येपैकी अधोरेखित केलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती असे विचारलं जातं. मग अधोरेखित किंवा रेष मारली कोणती आहे? 4. मग आपण विस्तारित रूप करताना काय शिकलो होतो? या संख्येच्या पुढे किती करे आहेत मोजायची. किती आहेत? एकक आणि दशक. मग ह्या 4 पहिला घेतला, एकक दशक 2च करे आहेत. किती आली स्थानिक किंमत? 400. किती आली? 400. पुढची संख्या बघा, 65,208. 6ची स्थानिक किंमत विचारली, 6 खाली एक रेष मारलेली.
पुढची घरं मोजा. एकक, दशक, शतक, हजार. 4 घरं आहेत म्हणून 4 शून्य पुढे द्यायचे 6च्या. 1 2 3 4. 6ची स्थानिक किंमत आली 60,000. समजलं स्थानिक किंमतीचं? सोपं आहे बघा. याच्यावर आपण अजून एक व्हिडिओ करू जास्तीत जास्त प्रश्नासाठी, की तुमच्या सर्वांसाठी वेगवेगळे प्रश्न घेऊया नंतरच्या. आता प्रथम आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता हे तुमच्या लक्षात येईल. आता बघा स्थानिक किंमत झालेली आहे. स्थानिक किंमतीवर अजून एक पुढे काय प्रश्न विचारतो ते पण तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर दर्शनी किंमत बघा. आता दर्शनी किंमत 35,593 आणि ह्या 5 खाली रेष मारलेली आणि विचारले दिलेल्या संख्येमधील अधोरेखित अंकाची स्थानिक दर्शनी किंमत किती असं विचारलेले. आता एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आपण दर्शनी किंमत पाहत असतो ती जी संख्या आहे ना, जो अंक आहे तोच अंक पुढं त्याची दर्शनी किंमत असते. तीच दर्शनी किंमत असते. 5ची दर्शनी किंमत 5च होते. या 5ची परत 5च, या 9ची 9च, 3ची दर्शनी किंमत 3च, या 3ची 3च. जो अंक आहे दिलेला तोच त्याचा तीच दर्शनी किंमत असते. लक्षात ठेवायचं. स्थानिक किंमतीसारखं पुढे शून्य द्यायचे नाही, तर आहे तो अंक उचलायचा तर पुढे द्यायचा. झाली दर्शनी किंमत. दर्शनी किंमत अतिशय सोपी आहे. समजा ही. आता पुढचं बघा. $75,916. आता 7ची दर्शनी किंमत 7च, 5ची 5च, 9ची 9, 1ची 1 आणि 6ची 6 दर्शनी किंमत आहे. बदल होत नाही. आता याच्या पुढे खरी गंमत आहे. काय गंमत आहे खरं? परीक्षेत कसा प्रश्न विचारला जातो बघा. असा प्रश्न दिला जातो. 84,415 असा प्रश्न दिला जातो आणि या 4 खाली या 4 खाली रेष मारली जाते आणि विचारलं जातं दिलेल्या संख्येमधील 4च्या स्थानिक किंमतीतील आणि दर्शनी किंमत याच्यातील फरक किती आहे. जी दिलेली संख्या आहे याचे 4 आहे, या 4च्या स्थानिक किंमतीतील आणि दर्शनी किंमतीतील फरक किती असं विचारलं जातं. मग आपला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत माहिती पाहिजे. या पहिल्यांदा 4ची स्थानिक किंमत काढायची. हा 4 आहे. ह्या 4ची स्थानिक किंमत एकक, दशक, शतक 3 शून्य पुढे द्यायचे. आपलं फरक काढायचे. फरक म्हणल्या वजाबाकी आणि 4च्या या स्थानिक किंमत दर्शनी किंमत 4च होते. 4ची दर्शनी किंमत 4, याची 4,000 आणि याची 4च होते. आता बघा आपलं वजाबाकी करायचे. 10, 10तून 4 गेले 6, इथं परत 10 आपण शेजारच्या घरातून हाचे घेत असतो. 9, इथं 9 आणि इथं 3. तुम्ही वजाबाकी करायची. मी आपल्याला लिहिले 3,996 या दोन्हीच्या म्हणजे या 4च्या आणि या 4च्या स्थानिक आणि दर्शनी किंमतीमधील फरक या ठिकाणी आपण काढलेला आहे. प्रश्न वाचताना आपण व्यवस्थित वाचायचा. नक्की प्रश्न काय विचारलाय हा जर प्रश्न आपण व्यवस्थित वाचला तर आपले स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित रूप यातला गुण जाणार नाही. आपल्या सध्याचा विषय काय आहे की जास्तीत जास्त सोप्या प्रश्नाचे गुण घालवायचे नाहीत. या दृष्टीने आपण सराव या ठिकाणी करत आहोत. पुढच्या भागामध्ये आपण काय करणार आहे, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित रूप जास्तीत जास्त याच्यावर उदाहरण आपण देणार आहे आणि ते उदाहरणात आपण सराव करायचा आहे की इथून मागे जे परीक्षा झालेले आहेत त्यात कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी प्रश्न देणार आहोत. आपण याचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि
आपल्या सर्वांना स्कॉलरशिप परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.